नागपूरमध्ये मतदानाची वेळ संपल्यानंतर एका महिलेला मतदान केंद्रावर प्रवेश दिल्यानं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला। प्रभाग क्रमांक 35 मधील मतदान केंद्रावर मतदानाची वेळ संपल्यानंतर महिलेनं प्रवेश केला। संबंधित महिला भाजपशी संबंधित असून बोगस मतदानासाठी तिला आत सोडल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि या प्रकारामुळे केंद्राच्या बाहेर गर्दी झाली होती। साडेपाच नंतर जेव्हा मतदान बंद झालं आणि मतदान बंद झाल्यावर कोणताही कार्यकर्ता तिथं गेला नाही पाहिजे हे आमचं पहिले म्हणणं आहे। आणि कारण ते नियमानुसार आहे आणि नियमानुसार असल्यामुळे तिथे बीजेपीचीच कार्यकर्ता का जाते आणि ती मशीनला का हात लावते हे महत्त्वाचं आहे। याच बूथवरचा मतदान नव्हे, फेरनिवडणूक नव्हे तर संपूर्ण आम्हाला असा आता शंका निर्माण झाली आहे की याच बूथवर जर असं झालं असेल तर प्रत्येक बूथवरही असंच झालं असेल। या प्रभागाची फेरनिवडणूक झाली पाहिजे।